ऊर्जा मिळते पत्रकार संघाकडून पुरस्कार मिळाल्यानंतर की आपण अधिकाधिक चांगलं काम करता यावं आपल्याला किंवा करता यायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण प्रत्येकाचा हा पुरस्कार समारंभ आपण हा आयोजित केला जातो. इथे आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रातून, काही महाराष्ट्रातून बाहेरूनही, कर्नाटक, हरियाणा या जिल्ह्यातूनही मराठी लोक जे आहेत ते लोक पोहोचलेले आहेत आपल्यापर्यंत. मला सांगा मॅडम, आपल्या वतीने पत्रकारिता पदविका कोर्स असेल किंवा पत्रकारिता पदवी आपण पण करता, त्या कोर्सेसबद्दल काय सांगाल? युवकांना एक प्रेरित यावं आणि पत्रकारिता क्षेत्राकडे आकर्षित व्हावं आणि त्यांनी या क्षेत्राकडे एक ओढ निर्माण करावी, याकरता सुद्धा आपलं खूप मोठं योगदान आहे. नक्कीच ज्यांना पत्रकारिता क्षेत्राबद्दल अगदीच बेसिक नॉलेज पाहिजे असतं किंवा काहीच माहिती नसतं, त्यांना पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपल्याला आणण्यासाठी आपण नवोदित पत्रकार तयार करतो आहे. हे काम आपण करतो आहे, तर त्या या पत्रकार संघाच्या अनुषंगाने आपण ते काम करतो आहे. युवकांना एक नवीन करिअरची संधी आपण या माध्यमातून प्राप्त करून देतो आहे. हा एक शॉर्ट टर्म कोर्स आपण चालू केलेला आहे 3 महिन्याचा. त्याच्यामध्ये पदविका आपण देतो, म्हणजे डिप्लोमा. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया या दोन्ही याच्यातली माहिती आपण मीडियामधली माहिती आपण त्यांना देतो. आपण ज्येष्ठ पत्रकारसुद्धा आहात, पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपलं उल्लेखनीय कार्यसुद्धा आहे आणि जनसंपर्क विभाग असेल, महासंचालनालय असेल, यामध्ये सुद्धा आपण उल्लेखनीय कार्य केलेले आहे. मॅडम, नवपिढींकरता पत्रकारिता क्षेत्राकडे पाहण्याचे दृष्टिकोन वेगळा आहे. काय त्यांना एक संदेश देऊ इच्छिता आपण? वेगळं आहे, पण ग्लॅमरस हे क्षेत्र असल्यामुळे खूप लोक त्याच्यासाठी आकर्षित होतात. परंतु तुम्ही प्रॉपर नॉलेज घ्या. अगदीच फक्त तुम्ही थोडंसं शॉर्ट नॉलेज घेऊन तुम्ही पत्रकारिता करताय तर पत्रकारिता क्षेत्रही त्यामुळे बदनाम होतं आहे. तर तुम्ही प्रॉपर त्या गोष्टीचं नॉलेज घ्या. नक्कीच हे आकर्षित करणारं एक ग्लॅमरस क्षेत्र आहे. तर खूप त्यामध्ये वाव आहे. आपलं जसं नॉलेज आहे तसं त्यामध्ये आपल्याला तुम्हाला वाव मिळेल. एक महिला पत्रकार या नात्याने महिलांकरता काय एक संदेश देऊ इच्छिता आपण आणि या क्षेत्राकडे वळण्याकरता महिलांना काय तुम्ही? खूप कमी महिला आहेत. फक्त जे काही आपल्याला टी व्हीवरती बघायला मिळतात किंवा ऑन फील्ड खूप कमी महिला आपल्याला दिसतात. तर महिला क्षेत्रामध्येही महिला पत्रकारांनाही यामध्ये आपण जास्तीत जास्त घेऊया असं कोर्सतर्फे तर आम्ही नक्कीच प्रयत्न करतो. महिलांना त्याच्यामध्ये महिला पत्रकारिता हा एक आपण सब्जेक्टच तयार केलेला आहे की त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकतात त्या अनुषंगाने. तर जास्तीत जास्त महिलांनीही या कोर्सचा लाभ घ्यावा आणि तुम्ही पत्रकारिता क्षेत्रामध्ये पदार्पण करावं अशी माझी इच्छा आहे. महिलांसाठी काही संदेश देऊ शकता? काय महिलांसाठी हा महिलांसाठीच दिला ना, हा महिलांसाठी